नमस्कार किरण भाऊ. रात्री तुम्ही पक्ष प्रवेश केला, बीजेपीमधून शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला, काय सांगाल याबद्दल? खरं तर किरण भाऊ, मी जुनाच हाडाचा शिवसैनिक होतो, परंतु 2012ला मी पंचायत समितीला शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलो होतो आणि मुळातच माझ्याकडे बाळकडू हे शिवसेनेचंच होतं. परंतु व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे मी आशाताई बुचके यांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणून सर्व तालुक्याला माहीत आहे आणि मी ताईंवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी ताईंबरोबर इतके दिवस होतो. त्यामुळे मी ताई ज्या पक्षात जाईन, अपक्ष लढन किंवा भाजपमध्ये गेलं तर मी ताईंबरोबर त्या निमित्ताने प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत राहिलेलो होतो. परंतु मला आज या ठिकाणी पुन्हा एकदा दादांनी आणि आमच्या जुन्या सर्व शिवसैनिकांनी साथ दिल्यानंतर मी आज शिवसेना परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे. या पक्ष प्रवेशाचा तुम्हाला वाटतं फायदा होईल? नक्कीच, कारण या ठिकाणी संघटन हे खूप मोठं आहे. शिवसेना पक्ष हा तळागाळात पोहोचलेला आहे. शिवसेना पक्षाचं काम हे अतिशय चांगलं आहे आणि या सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला माणूस शरददादा सोनवणे यांचं तळागाळामध्ये अतिशय कामाच्या निमित्ताने जाळं पसरलेलं आहे आणि तोच फायदा मला येणाऱ्या पुढल्या निवडणुकीमध्ये नक्कीच होणार आहे. हा निर्णय तुमचा अचानक होता की आधीपासून ठरलेला होता? नाही, हा निर्णय अचानक म्हणता येणार नाही. आम्ही दादांच्या संपर्कात होतो. आम्हाला असं वाटतं की शिवसेना भाजप ही जुन्नर तालुक्यामध्ये युती व्हावा या उद्देशाने त्या वाटाघाटी चालू होत्या, परंतु त्या ठिकाणी ते होत नसताना आम्हाला दिसलं आणि मग योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे, कारण आपण प्रभावाबरोबर राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्व मित्रमंडळींनी त्या ठिकाणी काल रात्री दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले जे शिवसेना पक्षाचे जे सचिव आहेत रामजी रेपाळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये काल मी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. नाही, अजिबात नाही. बीजेपी, भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. ती केंद्रात आहे, तीच राज्यात आहे. त्यामुळं शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष अतिशय चांगले आहेत. दोघांचं काम खूप चांगलं आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मी माझ्या हिंदुत्वापासून वेगळा गेलेलो नाही. मी शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या याच मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे. भाजप सोडण्याचं कारण एवढंच की मला शिवसेनेकडून या ठिकाणी तिकीट दिलं गेलेलं आहे आणि शिवसेना पक्षातून मला निवडून येण्याचे जास्त या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे आणि मग भविष्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी योग्य वेळी त्या लोकांना न्याय देऊ शकलो तरच आपण त्या काम केल्याची पावती मिळते आणि म्हणून आपण या ठिकाणी निवडून येणं हा एक त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि निवडून कुठून येऊ तर आपण शिवसेना परिवाराकडून येऊ म्हणून मी शिवसेनेमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. भाजपकडे तिकिटाची मागणी करण्यासाठी मला जावं लागलं नाही, कारण मीच मंडल अध्यक्ष आहे तिथं होतो आणि मंडल अध्यक्ष असल्यामुळे मला सगळे निर्णय घेण्याचा अधिकार होता आणि माझ्या आदरणीय त्या नेत्या जे आहेत आशाताई बुचके यांची पसंती तर मलाच होती. त्यामुळे तिकीट मागणे किंवा डावलणे हा विषय तेच नव्हता. आपण भाजपचे मोठे पदाधिकारी असताना आपल्या ग्राउंड लेवलला आपले जे सहकारी असतात ते तुम्हाला स्वीकारतील का आता निर्णय तुम्ही पक्षांतर? नक्कीच, कारण माझे जेवढे सहकारी आहेत, उदाहरणार्थ माझे आता विक्रमभाऊ बटवाल या ठिकाणी उपस्थित आहेत, माळवाडीचे आमचे नवनाथदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सर्व मंडळी भाजपमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो, पण त्यांनाही त्या निर्णयाचा आनंद झालेला आहे, कारण आपण प्रवाहामध्ये राहून विकास कामं केली पाहिजे. कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला कामाच्या निमित्ताने अडचणी येत असतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला कधी आमदार, कधी खासदार किंवा कधी मंत्री ह्या गोष्टी ह्या लोकांची मदत लागते आणि जेव्हा सत्तेतल्या पक्षामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळी नक्कीच ही कामं लोकांची होतात आणि जेव्हा लोकांची कामं होतात त्यावेळी त्या कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळतो. आता जनतेला आपण काय आवाहन कराल? जनतेला आम्ही हेच आवाहन करणार आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये शिवजन्मभूमीमध्ये पुन्हा एकदा भगवा हा डौलाने फडकावा आणि त्या फडकत असताना जिल्हा परिषदचे 8ही उमेदवार यावा, पंचायत समितीचे 16 उमेदवार यावा आणि त्या 16 उमेदवारांमध्ये माझी पत्नी सौ रेश्मा महेंद्र सदाकाळ ह्याही विजयी व्हावा. हे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी सगळ्या जनतेला आणि मतदारांना आवाहन करणार आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद.